नमस्कार श्रोत्यांनो, मी पद्मा धुमाळ आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे एक अशी कविता जी फक्त शब्द नाही तर अंतर्मनाचा आरसा आहे. वि वा शिरवाडकर. आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांची ही कविता. देव मानावा की मानू नये. ती फक्त देवावर नव्हे तर आपल्या जगण्यावर भाष्य करते. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. ज्यांना देव नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे. हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही. पाव किलो पेढ्याची लाच मी देवाला कधी देत नाही. जे होणारच आहे ते कधी टळत नाही. जे होणारच आहे ते कधी टळत नाही. खाटल्यावर बसून कोणताच हरी पावत नाही. देव देवळात कधीच नसतो. देव देवळात कधीच नसतो. तो शेतात राबत असतो. तो सीमेवर लढत असतो. तो शाळेत शिकवत असतो. तो अंगणवाडीत बागडत असतो. तो इस्पितळात सेवा देत असतो. म्हणून यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही. म्हणून यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. आपण अनेकदा बघतो की पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी मशागतीची कामे करतो. पेरणीसाठी पर्जन्याची वाट पाहत असतो. आकाशाकडे मोठ्या आशेने पाहून म्हणतो, देवा जरा पाऊस दे. त्याची श्रद्धा त्याच्या रोजच्या श्वासासारखी असते. तर दुसरीकडे एखादा बुद्धिवादी म्हणतो, हे सगळं निसर्गाचं गणित आहे आणि म्हणूनच कवी म्हणतो, आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. आजच्या जगात देवावर सौदेबाजी होते. मी तुला पेढे देतो, तू मला नोकरी दे. मी नवस करतो, तू परीक्षा पास कर. पण खरं पाहिलं तर देव असा कुणी आहे का की ज्याच्याशी आपण घासाघीस करावी. देव जे देतो ते भरभरून देतो. श्रोत्यांनो, देवाचं अस्तित्व हे तुमच्या आमच्या श्रद्धेवर थांबत नाही. ते तुमच्या कृतीत, तुमच्या दृष्टीत आणि तुमच्या सेवेत दिसत असतं. कारण देव हा एकट्या प्रार्थनेत नसतो तर तो कृतीत असतो. आजचा संदेश एवढाच. देव शोधू नका, देव बना. मी पद्मा धुमाळ पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. चला आपण आपलं माणूसपण जपूया, कारण त्यातच देव पण आहे. धन्यवाद.